हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे फायनल रिव्हिजनचे जे तुमचे अति महत्वाचे प्रश्न आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक एक काय म्हणतो आपल्याला? अतिसार डायरिया झालेल्या जनावरात सर्वप्रथम कोणती समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते? तर बघा, ज्या जनावराला डायरिया झालेला आहे या जनावरांमध्ये जनरली जर बघितलं आपण तर निर्जलीकरण व इलेक्ट्रोलाइटचे असंतुलन होते. का? कारण की जनरली जर बघितलं आपण तर त्यांच्या जे शरीरातून आपल्या अतिसारामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरातून त्यांच्या पाणी जात असते आणि त्या पाणी सोबत सोबत त्यामध्ये त्यांचे इलेक्ट्रोलाइट जसं सोडियम झालं, पोटॅशियम झालं जर किंवा क्लोराईड यांसारखे इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. त्यामुळे काय होते? निर्जलीकरण होते, म्हणजेच काय डिहायड्रेशन होते आणि त्यांच्या शरीरामधलं इलेक्ट्रोलाइट्सचं काय होते? आपल्या असंतुलन होते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते पोषक तत्व जखमी किंवा आजारी प्राण्यांमध्ये ऊतींच्या दुरुस्तीसाठी सर्वात महत्वाचे असते? खालीलपैकी कोणते पोषक तत्व जखमी किंवा आजारी प्राण्यांमध्ये ऊतीच्या दुरुस्तीसाठी विचारलेलं आहे? बघा, ऊती म्हणजेच काय? आपल्या टिश्यू आहे की नाही? तर ऊतीच्या दुरुस्तीसाठी तुमचे जनरली जर बघितलं आपण तर प्रथिने काय करतात? सर्वात महत्वाचा रोल प्ले करत असतात. म्हणजेच काय? तुमचे जनरली ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 2चं काय राहील तुमचं? ऑप्शन बी. कारण की ऊती तयार करण्यासाठी जे लागत असते त्या प्रक्रियेमध्ये तुमचे अमिनो ऍसिड्स आवश्यक असतात, जे की आपल्या या प्रथिनांपासून आपल्याला मिळत असतात, म्हणजे त्या जनावरांना. त्यामध्ये बघा, तिसरा प्रश्न क्रमांक 3, मिल्क फिवर हा रोग मुख्यतः कोणत्या पोषकत्वाच्या कमतरतेशी संबंधित आहे? तर मिल्कत्व जनरली जर बघितलं आपण तर हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असते. आपण मागच्या क्लासमध्ये पण बघितलं होतं. कारण की मिल्क फिवर त्याला आपण काय म्हणतो? पार्च्युरियंट पॅरेसिस म्हणतो. प्रसूतीनंतर जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये आपल्याला जनरली बघायला भेटतो आणि दूध निर्मितीसाठी आपल्या गायींमध्ये किंवा म्हशींमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते आणि रक्तातील कॅल्शियम जर कमी झाला तर हा आपल्याला रोग बघायला भेटतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता घटक शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो? तर लक्षात ठेवा, आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जो मदत करणारा घटक आहे तो आहे आपला सिलेनियम. कारण की जनरली जर बघितलं आपण तर जो सिलेनियम आहे हा खूप महत्वाचा आपला सूक्ष्म खनिज आहे. जनरली आपण याला ट्रेस मिनरलच्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो आणि त्यासोबत सोबत हा एक अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे काय? तुमचा संरक्षण करतो व रोग प्रतिकारक कार्यामध्ये याची मदत करते. आता जनरली जर बघितलं आपण तर सिलेनियम सोबत व्हिटॅमिन ई जर घेतलं तर तो एक बेटर इम्युनिटी आपल्याला प्रोव्हाइड करते. त्यानंतर बघा, जे आपण फ्री नोट्स दिलेले किंवा जनरली जर बघितलं तुम्ही तर काल आपण बघा जनरली तुमच्या 500+ 1 लाइनर्स आपल्या ग्रुपवरती फ्री ऑफ कॉस्ट शेअर केलेले. तुम्हाला जर हे 1 लाइनर्स पाहिजे असतील तर कृपया या नंबरवरती मेसेज करा, 9067057977 या नंबरवरती. तर तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल किंवा तुम्ही जर मेसेज केलं नोट्ससाठी तर ते फ्री ऑफ वाले नोट्स तुम्हाला शेअर केले जातील. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, रुमेन ऍसिडोसिस मध्ये कोणता बदल आढळतो? तर लक्षात ठेवा, रुमेन ऍसिडोसिस मध्ये जनरली आपल्या रुमेन मधील काय होत असते? पीएच कमी होते. काय होते? पीएच कमी होते. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर राहील तुमचं बी. कारण की जनरली जास्त धनयुक्त खाद्य दिल्यास रुमेनमध्ये लॅक्टिक ऍसिड आपले तयार होते आणि या लॅक्टिक ऍसिडमुळे काय होते? पीएच कमी होऊन आपल्याला जनरली ऍसिडोसिस निर्माण होते. कारण की पीएच कमी म्हणजेच काय? ऍसिड. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, नवजात वासराला मिळणारी पॅसिव्ह इम्युनिटी मुख्यतः कशामुळे मिळते? तर कशामुळे मिळते? हे कोलेस्ट्रॉलमुळे. कोलेस्ट्रॉलमध्ये जनरली काय असतं? तुमचा अँटीबॉडीज असतात आणि इम्युनोग्लोब्युलिन असतात, IgM. लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं आपण त्यामध्ये तुमच्या अँटीबॉडीज आणि इम्युनोग्लोब्युलिन. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो? खालीलपैकी कोणता चारा प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो? लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणता चारा प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो? तर लक्षात घ्या, आपला हे जे ल्युसर्न आहे, ल्युसर्न नावाचे जे आपले किंवा त्याला आपण जनरली अल्फा नावाने आपण जनरली ओळखतो. तर यामध्ये जनरली तुमच्या प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, म्हणून त्याला आपण क्वीन ऑफ फॉडर्स पण म्हणतो. काय? लक्षात घ्या, क्वीन ऑफ फॉडर्स. लक्षात घ्या, ल्युसर्नला आपण क्वीन ऑफ फॉडर्स पण म्हणतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, आजारी प्राण्यांना आहार देताना कोणती पद्धत सर्वाधिक योग्य मानली जाते? आजारी प्राण्यांना आहार देताना कोणती पद्धत सर्वाधिक योग्य मानली जाते? तर याचं उत्तर जर बघितलं आपण तर कमी प्रमाणात वारंवार जर आपण आहार दिला आजारी प्राण्यांना तर ही पद्धत सर्वात जास्त आपण जो क्लिनिकल न्यूट्रिशन प्रिन्सिपल आहे आपला, म्हणजे तो काय सांगतो आपल्याला की स्मॉल फ्रिक्वेंट फिडिंग. स्मॉल म्हणजे छोटं छोटं द्यायचं पण वारंवार द्यायचं, आहे की नाही? त्यानंतर बघा, हा तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर एक फ्री ऑफ कॉस्टची मॉक टेस्ट दिली जाईल. हे मॉक टेस्ट तुम्हाला जनरली जर द्यायची असेल, सॉल्व्ह करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे,
ती लिंक देऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते विधान प्रोबायोटिक्स विषयी योग्य आहे? प्रोबायोटिक्स म्हणजेच काय, जनरली लक्षात घ्या, असे ऑर्गॅनिझम्स किंवा असे बॅक्टेरिया जे आपल्या दहीमध्ये आढळतात, जे दुधामध्ये आढळतात आणि जे आपल्या पोटामध्ये असतात. यामध्ये जनरली जर बघितलं तर लॅक्टोबॅसिलसच्या स्पेसीज येतात आणि काही बॅसिलस थर्मोफिलस सारख्या स्पेसीज येतात. हे जनरली आपल्या याच्या सारखं कोणतं विधान बरं, ते योग्य, ते रोग निर्माण करतात, ते उपयुक्त सूक्ष्मजीव असतात, ते विषाणू असतात, ते कृमी नाशके असतात. तर बघा यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर हे आपल्याला दुधामध्ये, दहीमध्ये आढळते, पोटामध्ये आढळते. यांचं मेन फंक्शन काय आहे आपल्या, हे डायजेशनचं काम करतात, तर जनरली हेल्प करतात, तर हे उपयुक्त आहेत आपल्याला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक, आता वेळ कमी असल्यामुळे तुमची एक्झाम चालू झाली आजपासून, त्यामुळे फास्ट घेत आहे की नाही, थोडं ऍडजस्ट करा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती स्थिती ऊर्जा कमतरतेशी सर्वाधिक संबंधित आहे? ऊर्जा कमतरतेशी सर्वाधिक संबंधित आहे. तर लक्षात घ्या, जी ऊर्जा कमी करते तुमचा हा जो डिसीज जर बघितला आपण, तर हा काय आहे तुमचा किटोसिस. कारण की हा काय, या डिसीज मध्ये काय होते, या रोगामध्ये तुमच्या शरीरामध्ये किटोन बॉडीज तयार होतात त्या अॅनिमलच्या, आहे ना. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता रोग मुख्यतः ऊर्जा चयापचयातील बिघाडाशी संबंधित आहे? तर म्हणजेच काय, आपल्या शरीरातील जे जनावर आहे त्यांच्या शरीरातील जे ऊर्जा चयापचय आहे यांचं जनरली बिघाड कोणता करतो, तर हा जनरली आताच बघितला आपण, ऊर्जेचा ज्यावेळेस बी उल्लेख येतो तर म्हणजेच तुमचं उत्तर काय राहील, किटोसिस. कारण की किटोसिस हा उच्च दूध उत्पादन करणाऱ्या जनावरांमध्ये आपल्याला शक्यता जे चयापचयाचे विकार आहेत हे त्यामध्ये रिलेटेड असते. आणि जनरली जर बघितलं तर ऊर्जेची जर गरज जास्त आणि ऊर्जा पुरवठा कमी जर झाला तर त्यामध्ये शरीर चरबीची विघटन करते आणि जे आपले किटोन बॉडीज आहेत हे किटोन बॉडीज काय करतात, त्यामध्ये तयार होतात आणि त्यामुळे तो रोग होतो, किटोसिस नावाचा आजार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, खालील विधानांचा विचार करा. कोलोस्ट्रम मध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स भरपूर प्रमाणात असतात. कोलोस्ट्रम नवजात मध्ये वासराला पॅसिव्ह इम्युनिटी प्रदान करतो. तर लक्षात घ्या, हे दोन्ही जे तुमचे काय म्हणू आपण विधान बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर काय राहील, प्रश्न क्रमांक 12चं सी उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये रुमेन ऍसिडोसिस प्रामुख्याने कशामुळे होते? रुमेन ऍसिडोसिस कशामुळे होते? जास्त हिरवा चारा, जास्त धान्ययुक्त चारा, पाण्याची कमतरता आणि खनिज मिश्रण. तर लक्षात घ्या, जास्त जनरली जर बघितलं आपण तर जास्त धान्ययुक्त जर आहार आपण त्यांना दिलं तर जसं जनरली बघा धान्ययुक्त म्हणजे काय, या धान्ययुक्त तुमच्या आहारामध्ये काय असते, स्टार्चचं प्रमाण जास्त असते आणि हा स्टार्च तुमचा काय करतो, एक जनरली आंबवण्याचं काम जास्त फास्ट करतो आणि त्यामुळे काय होतं, लॅक्टिक ऍसिड तयार होते आणि यामुळे आपल्या जे जनावर आहे त्यांच्या रुमेनमध्ये ऍसिड आपल्याला तयार झालेला बघायला भेटतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता घटक जखम भरून येण्यास विशेष मदत करतो? जखम भरून येण्यास विशेष मदत जनरली जर बघितलं आपण तर हा तुमचा झिंक करत असतो. कोणता करत असतो? झिंक. कारण की जनरली जर बघितलं आपण तर हा झिंक तुमचा काय करतो, पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन मध्ये आणि जे आपले टिश्यूज जर डॅमेज झाले, जखम वगैरे झाली तर ऊतीची पुनर्निर्मितीमध्ये हेल्प करतो आणि जखम भरून येण्यामध्ये याची महत्वाची भूमिका आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, ऍसर्शन रिझन बेस. आजारी जनावरांना कमी प्रमाणात पण वारंवार आहार देणे योग्य असते. आताच बघितलं आपण, बरोबर आहे. रिझन, आजारी जनावरांची पचन क्षमता अनेकदा कमी झालेली असते, त्यामुळे काय करायला लागतं आपल्याला, त्यांना फ्रिक्वेंटली द्यायला लागतं. याचं उत्तर तुमचं ए राहील. कारण की बघा ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते जीवनसत्व अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते? लक्षात ठेवा, विटामिन ई तुमचा काय करत असतो, अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए बरोबर राहील. कारण की विटामिन ई जो आहे तुमचा पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून आपले संरक्षण करते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सेलेनियम सोबत जर आपण दिला तर तो काय करेल, आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. आत्ताच आपण वरती बघितलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, ब्लोट या अवस्थेमध्ये मुख्य समस्या कोणती असते? रक्तातील साखर वाढणे, पोटात वायू साचणे, कॅल्शियम कमी होणे आणि मूत्रपिंड निकामी होणे. तर बघा आपण ब्लोटिंग मध्ये बघितलं होतं काल, पोटातील हवा काढण्यासाठी आपण हा एक टेक्निक युज केली होती. म्हणजेच काय, हा पोटातील वायू साचतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणता चारा क्वीन ऑफ फॉडर्स म्हणून ओळखला जातो? आता वरती बघितलं आपण, क्वीन ऑफ फॉडर्स आपण ल्युसनला म्हणतो. कशाला म्हणतो? ल्युसनला एक अजून नाव आहे अल्फा. लक्षात ठेवा, अल्फा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता पर्याय प्रोबायोटिक्सचा मुख्य फायदा दर्शवतो? प्रोबायोटिक्सचा मुख्य फायदा कोणता पर्याय आपल्याला दर्शवतो हे जर विचारलं तर लक्षात ठेवा, जे तुमचे
प्रोबायोटिक्स आहे. तर हे प्रोबायोटिक्स आपल्याला जनरली जे इलेक्ट्रॉल पावडरची बघा पॅकेट भेटते किंवा ओआरएसचं पॅकेट भेटते, त्याच्यामध्ये मागं तुम्हाला कंटेंट्स मध्ये जे काही बॅक्टेरियाचे नाव दिलेले राहतात बघा, दोन दोन, पहिलं राहते जीनस, दुसरं राहते स्पेसिस. तर हे प्रोबायोटिक्स राहतात तुमच्या. शरीरातील तापमान वाढवणे, आतड्यांचे उपयुक्त सूक्ष्मजीव वाढवणे, रक्तदाब वाढवणे, दुधातील फॅट कमी करणे. तर याचं जर उत्तर बघितलं आपण तर तुमचं आतड्यातील उपयुक्त सूक्ष्मजीव वाढवण्याचं याचं काम असतो. कारण की जनरली जर बघितलं आपण, ते जनरली ज्यावेळेस डिहायड्रेशन वगैरे होते, तर त्यावेळेस आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात आणि त्याचसोबत सोबत शरीरामधले आपले मायक्रो ऑर्गॅनिझमचं पण प्रमाण कमी होतो. त्यामुळे आपण काय करतो, ते इलेक्ट्रोलाइट्स किंवा ओआरएस जर पॅकेट घेतले आपण, तर इन्स्टंट एनर्जी पण भेटते आणि पोटामध्ये जे आपले सूक्ष्मजीवची पॉप्युलेशन कमी झाली होती ती पण वाढते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? 1 ए किटोसिस ऊर्जा कमतरता, 2 मिल्क फिवर कॅल्शियम कमतरता, सी ब्लॉट वायू साचणे, डी कोलोस्ट्रम ऍक्टिव्ह इम्युनिटी. लक्षात घ्या, किटोसिस काय आहे? तुमची ऊर्जा कमतरता, बरोबर. मिल्क फेवर कॅल्शियम कमतरता, ब्लॉट वायू साचणे, आणि कोलेस्ट्रॉम ऍक्टिव्ह आहे का ऍक्टिव्ह नाहीये? ही तुमची काय आहे? पॅसिव्ह प्रकारची इम्युनिटी आहे. कारण की जनरली जर बघितलं आपण, तर कोलेस्ट्रॉमद्वारे मिळणारी जी प्रतिकारक क्षमता आहे ही आपली पॅसिव्ह इम्युनिटी असते. ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, जी आपण लसीकरणाद्वारे घेतो किंवा जनरली ज्यावेळेस आपल्याला डिसीज होतो एखादा, मग आपण हॉस्पिटलमध्ये जातो, त्यावेळेस ती आपल्याला ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणून. तर याचं उत्तर राहील तुमचं डी, कारण की ह्या जोडी तुमची अयोग्य किंवा चुकीची आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, एका दुग्धजन्य गायीमध्ये प्रसूतीनंतर अशक्तपणा, उभे राहण्यास अडचण व मान वाकडी होणे हे दिसून येते. सर्वात संभाव्य कारण कोणते? दुग्धजन्य गायीमध्ये काय होते? तुमच्या प्रसूतीनंतर अशक्तपणा येते, उभे राहण्यास अडचण, मान वाकडी होते. तर लक्षात घ्या, याचं उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक बी. का? कारण की याला आपण मिल्क फिवर म्हणतो आणि हा तुमच्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होते. कशामुळे होते? कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. कारण की बघा, प्रसूतीनंतर उच्च दूध उत्पादन जे गायी आहेत आपल्या, यांच्यामध्ये हा जनरली आपल्याला बघायला भेटतो. आणि हा तुमचा टीसीएसचा फेवरेट क्वेश्चन आहे. हा जनरली जर बघितलं आपण तर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, खालील विधानांचा विचार करा. ओआरएस द्रावण निर्जलीकरण करण्यास कमी करण्यास मदत करते, बरोबर आहे. ओआरएस मध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात. तर लक्षात घ्या, तुमचे दोन्ही याचे काय आहेत? उत्तर बरोबर आहे. म्हणजेच काय, सी याचं उत्तर राहील. काय राहील? सी. इलेक्ट्रोलाइट्स आहेत ओआरएस मध्ये, लक्षात ठेवा. अरे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणता घटक रोग प्रतिकारक शक्ती व अँटीऑक्सिडंट संरक्षण व दोन्हीसाठी महत्वाचा आहे? खालीलपैकी कोणता घटक रोग प्रतिकारक शक्ती व अँटीऑक्सिडंट संरक्षण या दोन्हीसाठी महत्वाचा आहे? सेलेनियम, आयरन, कॉपर, सोडियम. अँटीऑक्सिडंट आणि रोग प्रतिकारक शक्ती, तर हे तुमचं सेलेनियम, ऑप्शन ए राहील. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर काय राहील तुमचं? ए. कारण की आत्ताच बघितलं आपण, सेलेनियम हे तुमचं ग्लुटाथायोन पेरॉक्सिडाइज या एन्झाईमचा भाग आहे आणि त्यामुळे पेशींना तो ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण मिळण्यास मदत करतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, ऍसर्शन, अचानक खाद्य बदलल्यास पचन संस्थेच्या समस्या उद्भवू शकतात. रुमेनमधील सूक्ष्मजीवांना नवीन खाद्याशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. ए आणि आर. तर जनरली बघा प्रश्न क्रमांक 24चं जर बघितलं आपण, तर उत्तर राहील तुमचं ए. कारण की ए पण बरोबर आहे आणि आर त्याचं काय आहे? बरोबर योग्य स्पष्टीकरण आहे. कारण की अचानक खाद्य बदलल्यास पचन संस्थेच्या समस्या उद्भवतात आणि जे रुमेनमधील सूक्ष्मजीव आहे यांना नवीन खाद्याशी जुळवून घेण्याशी आपले थोडं वेळ लागत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रथिनांची गरज सर्वाधिक वाढू शकते? जखम भरून येताना, विश्रांती घेताना, झोपताना, दूध काढण्यापूर्वी. तर याचं उत्तर जर बघितलं आपण, तर जखम भरून घेताना किंवा जखम भरून ज्यावेळेस येते त्यावेळेस आपली काय होते? प्रथिनांची गरज जास्त भासते. का? कारण की प्रथिनांमध्ये आपले अमिनो ऍसिड असतात. काय असते? अमिनो ऍसिड, ए. लक्षात ठेवा, अमिनो ऍसिड आपल्याला त्यामध्ये रिक्वायरमेंट असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, किटोसिस मध्ये खालीलपैकी कोणती अवस्था निर्माण होते? पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, वॉटर टॉक्झिसिटी, हायपर कॅल्सिमिया. तर लक्षात घ्या, तुमचा जो किटोसिस आहे या किटोसिस मध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स निर्माण होतो. काय निर्माण होतो? निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स. कारण की जनरली जर बघितलं आपण, जेव्हा ऊर्जा गरज जास्त असते आणि ऊर्जा पुरवठा कमी असते, त्यावेळेस शरीर मध्ये जे चरबीचे विघटन होते आणि त्यामुळे काय होते? कीटोन बॉडीज तयार होतात आणि तुमचा तो जनरली किटोसिस हा रोग होत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणता चारा उच्च दर्जाच्या प्रथिनांसाठी प्रसिद्ध आहे? उच्च दर्जाच्या प्रथिनांसाठी आपला एक आहे ज्याला आपण क्वीन ऑफ फॉडर म्हणतो, जनरली लुसर्न. काय म्हणतो? लुसर्न. उच्च दर्जाच्या प्रथिनांसाठी हा आपला
आपण यूज करत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, आजारी प्राण्यांमध्ये दूषित किंवा बुरशी लागलेले खाद्य का टाळावे? आजारी प्राण्यांमध्ये दूषित किंवा बुरशी लागलेले खाद्य का टाळावे? तर लक्षात घ्या, आपण आजारी प्राण्यांमध्ये हे का टाळतो? कारण की ते विषारी पदार्थ निर्माण करू शकते. कारण की हा कसा आहे, तुमचं दूषित किंवा बुरशी लागलेले खाद्य काय असते? बुरशी म्हणजेच काय, तुमची फंगस आहे की नाही? आणि हा जनरली अजून आजारी बनवू शकतो, आहे की नाही? त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणती जोडी योग्य जोडलेली आहे? किटोसिस, कॅल्शियम कमतरता, बी मिल्क फेवर ऊर्जा कमतरता, सी ब्लोट रुमेनमध्ये वायू साचणे, डी कोलेस्ट्रॉल निर्जलीकरण. तर बघा जनरली जर बघितलं आपण, तर प्रश्न क्रमांक 29चं उत्तर राहील तुमचं सी, ब्लोट रुमेनमध्ये वायू साचणे. कारण की किटोसिस मध्ये काय होते, आपल्या ऊर्जेची कमतरता होत असते. मिल्क फेवर काय होते, कॅल्शियम कमतरता आहे. आणि कोलेस्ट्रॉल मध्ये जनरली तुमच्या पॅसिव्ह इम्युनिटी असते. याचं योग्य उत्तर काय राहील? सी, ब्लोट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, सिक ॲनिमल न्यूट्रिशनच्या दृष्टीने खालीलपैकी सर्वात योग्य विधान कोणते? आजारी प्राण्याला पूर्ण उपाशी ठेवावे, फक्त पाणी द्यावे, संतुलित सहज पचणारा व गरजेनुसार आहार द्यावा, फक्त खनिज मिश्रण द्यावे. तर लक्षात घ्या, याचं उत्तर जनरली तुमचं सी राहील. कारण की जनरली जर बघितलं आपण, तर सिक ॲनिमलच्या दृष्टीने संतुलित, सहज व पचणारा व गरजेनुसार आपण त्याला काय आहार द्यायला पाहिजे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणता विकार मुख्यतः कॅल्शियम चयापचयाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, कॅल्शियम चयापचयाशी तुमचा जो संबंधित आजार तो तुमचा मिल्क फिवर असतो. कारण की हा तुमच्या कशामुळे होतो? कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. आणि हा तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये किंवा म्हशींमध्ये आढळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, खालील विधानांचा विचार करा. प्रोबायोटिक्स हे जिवंत उपयुक्त सूक्ष्मजीव असतात, बरोबर आहे. प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तर सी राहील उत्तर याचं, 1 आणि 2, आहे की नाही? त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, काय म्हणतो? अतिसार झालेल्या प्राण्यांना द्रव पदार्थांची आवश्यकता वाढते. रिझन काय म्हणतो? अतिसारामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी व इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. तर याचं उत्तर जर बघितलं आपण, तर तुमचं राहील ए. कारण की जनरली असर्शन पण बरोबर आहे आणि त्याचं रिझन पण काय आहे? योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? कोलेस्ट्रॉल, पॅसिव्ह इम्युनिटी. चुकीची जोडी ओळखायची आहे, लक्षात ठेवा. कोलेस्ट्रॉल म्हणजे पॅसिव्ह, बरोबर आहे. किटोसिस म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स. ब्लोड म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सी. ही जोडी चुकीची आहे, कारण की रुमेनमध्ये हवा भरली जाते. आणि मिल्क फेवर म्हणजे हायपोकॅल्सिमिया. हायपो म्हणजेच काय? कमी. कॅल्शियमची डिफिशियन्सी म्हणजे कॅल्शियमची कमतरता. लक्षात घ्या, याचं उत्तर काय राहील मग तुमचं सी. कारण की सी काय आहे? तुमची चुकीची जोडी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, जखम भरून येण्यासाठी खालीलपैकी सर्वात महत्वाचा पोषक घटक कोणता? जखम भरून येण्यासाठी खालीलपैकी सर्वात महत्वाचा पोषक घटक जनरली जर बघितलं आपण, तर काय असेल तुमचा? प्रथिने असतो. प्रथिने, कारण की प्रथिनांमध्ये काय असते? आपले स्टार्च असते. स्टार्च याच्यामध्ये काय असते? आणि हे तुमच्या आपले जे ऊती आहे यांचं पुनर्निर्माण मध्ये हेल्प करते, मदत करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणता चारा क्वीन ऑफ फॉडर्स म्हणून ओळखला जातो? हा तुमचा लुसन, ऑप्शन बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीद्वारे सर्वाधिक उपयुक्त ठरते? अतिसार, रेबीज, ब्रुसेलिस किंवा बीक्यू. तर लक्षात घ्या, याचं उत्तर राहील काय तुमचं? अतिसार. अतिसार म्हणजे काय? जुलाब होणे जास्त, आहे की नाही? त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, खालील विधानांचा विचार करा. सिलेनियम रोगप्रतिकारक शक्तीस मदत करतो, व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. तर हे काय? दोन्ही बरोबर आहेत. 38चं उत्तर राहील तुमचं सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, एका गायीला जास्त धान्ययुक्त खाद्य दिल्यानंतर भूक कमी होणे, रवंथ कमी होणे आणि रुमेन पीएच घटणे दिसून येते. सर्वात संभाव्य विकार कोणता? तर लक्षात घ्या, एका गायीला जास्त धान्ययुक्त खाद्य जर आपण दिलं आणि भूक कमी झाली तिची आणि रवंथ पण कमी केला आणि रुमेन मध्ये पीएच घटला म्हणजे का? पीएच त्याचा कमी झाला. आणि आपल्याला माहिती आहे पीएच स्केल मध्ये 7च्या खाली जो पीएच असतो, घटला म्हणजे 7च्या खाली जो पीएच आहे त्याला आपण ऍसिड म्हणतो. तर म्हणजेच काय होईल याचं उत्तर? रुमिनल ऍसिडोसिस. काय राहील? रुमिनल ऍसिडोसिस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, सिक ॲनिमल न्यूट्रिशन संदर्भात खालीलपैकी सर्वात योग्य विधान कोणते? आजारी प्राण्यांना उपाशी ठेवणे फायदेशीर असते. आजारी प्राण्यांना फक्त पाणी द्यावे. आजारी प्राण्यांना संतुलित, स्वच्छ व सहज पचणारा आहार द्यावा. प्रश्न क्रमांक सी याचं उत्तर राहील. काय राहील? प्रश्न क्रमांक 40चं सी राहील उत्तर. त्यानंतर बघा तुम्हाला जर
काही आपले फ्री नोट्स किंवा काही जर अवेलेबल असतं, काही जर पाहिजे असतील तर या नंबरवरती मेसेज करा 9067057977 तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि दररोज जी फ्री आपण मॉक टेस्ट देत असतो ते तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर बघा, मॉक टेस्ट जर द्यायची असेल तुम्हाला तर ही मॉक टेस्ट आपल्या याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. तिथं तुम्ही लिंकवर जॉईन करून मॉक टेस्ट सोडवू शकता आणि किती स्कोर आला प्लीज आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.